तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे किंवा तुम्हाला कार विकायची आहे किंवा तुमच्या अकाउंटमध्ये 1 करोड रुपये जमा होणार आहेत, अशा पद्धतीचे जर तुम्हाला कॉल्स येत असतील, मेसेजेस येत असतील, तर ह्याला बंद कसं करायचं, याची तक्रार कशी करायची, एकदम सोपा साधा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. ट्रायने DND ॲप्लिकेशन आणले, डू नॉट डिस्टर्ब. या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करू शकता. त्याच्या कशा स्टेप्स फॉलो करायच्यात, त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज आणि लोकमतच्या टेक चेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, टेक चेक व्हिडिओमध्ये आपण वेळोवेळी अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवत असतो ज्यामध्ये जी माहिती उपयोगी आहे, टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल किंवा नवीन गोष्टी कोणत्या आल्यात याची आपण वारंवार चर्चा करत असतो. तर आज आपण बोलणार आहोत ट्रायच्या DND बद्दल. तुम्ही आयफोन वापरत असाल किंवा अँड्रॉइड, दोन्हीसाठी हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. तुम्हाला प्ले स्टोअर, ॲप स्टोअरवरती जायचं आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ट्राय DND, आणि त्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचा फोन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर एक OTP येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन होईल. इतकी साधी सोपी पद्धत आहे. इथून पुढच्या ज्या गोष्टी करायच्या त्यासुद्धा तितक्या सोप्या आहेत. तुम्हाला काय करायचं, तर यामध्ये तुम्हाला कोणत्या DNDमध्ये जे प्रेफरन्सेस हवेत, कोणते कॉल हवेत, कोणते नको आहेत, हे कसं बंद करायचं, सुरू करायचं, आपण सगळं बोलूया. मात्र त्यापूर्वी या ट्राय DND ॲपचे फायदे काय आहेत हे एकदा समजून घेऊया. मंडळी, तुम्हाला जेव्हा मेसेजेस किंवा कॉल येतात ना, तेव्हा काय करायचं हे आपल्याला समजत नाही. तर या ॲप्लिकेशनमध्ये सोप्या पद्धतीने याचा मार्ग निघू शकतो. तुम्हाला ते मेसेजेस, कॉल बंद करता येतील. सगळ्यात पहिला उपयोग. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पॅम आणि मेसेज, जर तुम्हाला कॉल, मेसेज जर काय आला तर त्याची थेट तक्रारसुद्धा या ॲप्लिकेशनमधून करता येईल. पुढची महत्त्वाची गोष्ट, तक्रारीनंतर त्याचा फॉलोअप घेता येईल, पुढे काय झालं चेक करता येईल. या ॲप्लिकेशनमधला सगळ्यात एक महत्त्वाचा भाग असा आहे की इंटेलिजंट स्पॅम डिटेक्शन, यातली एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ठराविक लोकांनी जे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे, ज्यांनी कंप्लेंट केली आहे किंवा जे स्पॅम आहेत किंवा फ्रॉड मेसेजेस आहेत, हे ज्यांनी त्याची तक्रार केलेली आहे, तर इथून पुढे जर कोणी तशा पद्धतीने फ्रॉड करायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला त्याचं इंडिकेशन येईल की हा स्पॅम कॉल आहे, अशा पद्धतीचं त्याचं इंडिकेशन तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे याचा जो इंटेलिजंट स्पॅम डिटेक्शन आहे, अतिशय उपयोगी त्याचं फीचर मला वाटतं आहे. दरम्यान या सगळ्यामध्ये आपल्याला वापर करताना काय करायचं आहे, तर त्याचे प्रेफरन्सेस आपल्याला चेक करायचे आहेत. काही लोकांना कसं असतं की मला कोणताच मेसेज किंवा कोणताच कॉल नको आहे, ना मला क्रेडिट कार्ड हवं आहे, ना मला गाडी विकायची आहे, ना मला बक्षीस, मला काहीच नको आहे. अशा वेळेला काय, तर फुल्ली ब्लॉक आपण करू शकतो. पुढची महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी असते की काही लोकांचं प्रोफेशन असतं की आता ऑटोमोबाईल फील्डमध्ये काही काम करतात, रिअल इस्टेटमध्ये काम करतात, तर त्यांना ते प्रमोशनल मेसेज हवेत, अशा पद्धतीची मेसेज त्यांना माहिती हवी आहे, तर ते सिलेक्ट करून तुम्ही ठेवू शकता. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला काही मार्केटिंगचेच मेसेजेस फक्त आपल्याला नको, तर तितकेच फक्त आपण ते ब्लॉक करू शकतो. त्याचा प्रेफरन्स आपण चेंज करू शकतो. दरम्यान यामध्ये ऑप्शन कुठले कुठले, तर यामध्ये आहे रिअल इस्टेट, बँकिंग, इन्शुरन्स, त्यानंतर फायनान्स आहे, हेल्थ आहे, कन्झ्युमर गुड्स आहे. अशा पद्धतीचे सेगमेंट आहे जे तुम्हाला हवेत, नको आहेत, हे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही त्याचा चेकबॉक्समध्ये जाऊन ते सिलेक्ट करा आणि तेवढेच मेसेज मिळवा किंवा ते मेसेजेस तुम्ही ब्लॉक करू शकता. फूड अँड ब्रेवरेज आहेत. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आता ई-कॉमर्स आहे किंवा फूड डिलिव्हरी ॲप्लिकेशन्स आहेत, हे मेसेजेस तर आपल्याला लागणार आहेत, ते आपल्याला ब्लॉक नाही करायचे आहेत. त्यामुळे त्याचा प्रेफरन्ससुद्धा यामध्ये बघायला मिळतो. ह्यामध्ये कोणत्या दिवशी तुम्हाला मेसेजेस, कॉल नको आहेत, कोणत्या वेळेला मेसेजेस, कॉल नको आहेत, याचासुद्धा तुम्ही प्रेफरन्स ठेवू शकता. काय असतं ना की आपण जेव्हा मीटिंगमध्ये आहोत, आपण महत्त्वाच्या कामात आहोत किंवा आपण अगदी झोप काढत असतो थोडा वेळ, आणि त्याच वेळेला नेमके असल्या प्रकारचे कॉल येतात, तर ह्या सगळ्यामध्ये याचा पूर्ण बंदोबस्त या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला करता येतो. पूर्ण ब्लॉक करा, पार्शियली ब्लॉक करा किंवा ठराविक वेळेसाठी ब्लॉक करा, हे सगळे ऑप्शन्स यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे व्यावसायिक मेसेज आहेत, तितकेच मेसेजेससुद्धा तुम्हाला ब्लॉक करता येतात. म्हणजे आता समजा बँकिंगचे काही मेसेजेस आहेत जे येणं तुम्हाला गरजेचं आहे, ट्रान्झॅक्शन, तर ते तुम्हाला येत राहतील. पण जर काही तुम्हाला एखाद्या बँकेचा मेसेज येतो की आमचं क्रेडिट कार्ड घ्या, तुम्हाला प्री अप्रूव्ड लोन आहे, तर या सगळ्या गोष्टी यातून बंद होऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचं अगदी सोपं साधं ॲप्लिकेशन हे बघायला मिळतं. आणि ॲप्लिकेशनमध्ये 3 सेगमेंट आहेत ज्यामध्ये तुम्ही तक्रार करू शकता. त्यामध्ये स्पॅम कॉल, स्पॅम मेसेज आणि फ्रॉडचा ऑप्शन दिलेला आहे, त्याचा फॉलोअप घेऊ शकता, पुढे जाऊन त्याचा स्टेटस चेक करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्ताचा सध्याचा स्टेटस काय आहे, कोणते मेसेजेस तुम्हाला येत आहेत, कोणते येणार नाही आहेत, हे सगळं बघू शकता. त्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता, चेंजेस करू शकता. आणि यानंतर हेल्प आहे, फीडबॅक आहे आणि FAQs आहेत. जर त्यातून काही प्रश्न असेल तर FAQsमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्यामुळे अगदी सोप्या साध्या पद्धतीने ॲपल आणि अँड्रॉइड दोन्ही युजरसाठी ॲप्लिकेशन बघायला मिळतं. मंडळी, हा व्हिडिओ जो आहे ना, हा आपल्याला का उपयोगी आहे, कारण यामुळे AIच्या माध्यमातून जे आजकाल फ्रॉड सुरू झालेले आहेत, आवाज बदलून कॉल येणं असेल, फोटो असेल, व्हिडिओ असेल, ते तुम्हाला पाठवले जातात आणि फ्रॉड केले जातात. त्यामुळे
बऱ्याचदा काय होतं, आपल्या जनरेशनच्या लोकांना ह्या गोष्टी कळतात, पण जे थोडे वडीलधारी आहेत किंवा घरात आजी आजोबा आहेत, अशा लोकांना हे सगळं खरं वाटतं. हा मला कॉल आलाय, मला एखादं बक्षीस मिळालंय, मग तुम्हाला OTP येईल, तर तुम्ही OTP द्या आणि OTP दिल्यानंतर तुमचं बँक अकाउंट रिकामं होतं. अशा सगळ्या गोष्टींसाठी या गोष्टी घडू नयेत यासाठी हे आपल्याला उपयोगी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून DND करून घ्या आणि तुम्हाला जे स्पॅम कॉल येत असतील तर त्यापासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता, फ्रॉड होण्यापासून वाचू शकता. हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टेकचेकमध्ये आपण असे व्हिडिओ वेगवेगळे करत असतो आणि न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. यामध्ये वेगवेगळे सगळे व्हिडिओ तुम्हाला या पद्धतीचे बघायला मिळतील. सोशल मीडियाच्या सगळ्या हँडल्सना तुम्ही फॉलो करू शकता. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, X असेल, या सगळ्या ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे तुम्हाला जर आणखीन कोणते विषय असतील ज्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.